Hello everyone. Today we will discuss about some numericals or some objectives based upon the structure of DNA or particularly arrangement of the nitrogen bases. डीएनएचं स्ट्रक्चर स्टडी करताना आपण त्याच्यामध्ये एक कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड किंवा प्युरिन पिरिमिडिन रेशो हा एक पार्ट बघितला होता आणि त्याच्यामध्ये जो चारगाफ रूल आहे यावर काही क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. सो द टॉपिक इज न्यूमरिकल्स. ऍक्च्युली दीज आर द एमसीक्यूज मल्टिपल चॉईस क्वेश्चन, पण थोडे प्रॉब्लेमॅटिक असल्यामुळे आपण त्याला न्यूमरिकल्स कन्सिडर करू. and these are based upon the DNA and that is चारगाफ रूल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर चारगाफ रूल काय तो समजून घेऊया आपण. Yesterday I have told you that according to Chargaff the number of purine bases are always equals to number of pyrimidine bases. Okay, and it can be represented like this. What is a Chargaff rule? A plus G, that will be number of purine bases. Purine म्हटलं तर कोणते, ज्याला आपण डायसायक्लिक किंवा डबल रिंग कंपाउंड्स ऑफ नायट्रोजन कन्सिडर करतो, that are called to be the purine bases. And there are two type of the purine bases. One is adenine, another is guanine. So adenine plus guanine equals to, this will T प्लस सी. हा एक फॉर्म्युला आपण लक्षात ठेवू शकतो. जेवढे प्युरिन बेसेस राहतील तेवढे पिरिमिडिन बेसेस राहतील. ठीक आहे. आणखी एक मुद्दा, द प्युरिन इज टू पिरिमिडिन रेशो इज टू पिरिमिडिन रेशो इट इज 1:1. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हा झाला तुमचा नंबर 1, दिस विल द सेकंड अँड थर्ड वन विल बी. आता ही जी अरेंजमेंट आहे याला आपण असं पण रिप्रेझेंट करू शकतो, ए प्लस जी बाय टी प्लस सी इज इक्वल्स टू 1. तर हे तीन फॉर्म्युलेज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत रिलेटेड विथ दी चारगाफ रूल. ठीक आहे. मुद्दा क्लिअर आहे. एक पर्टिक्युलर डीएनए स्ट्रँड असेल, तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये काही देऊ शकतात. सपोज देर इज अ गिव्हन अ डीएनए स्ट्रँड, एक डीएनए मॉलिक्यूल देतील, डीएनए फ्रॅगमेंट देतील, डीएनए सेगमेंट देतील. सगळ्यांचं मिनिंग लक्षात घेऊन घ्या. कंप्लीट डीएनए मॉलिक्यूल देणार नाही, ते तुम्हाला एखाद्या डीएनएचा फ्रॅगमेंट देतील, अ पार्ट ऑफ डीएनए. मग ते त्याची तुम्हाला लेंथ देऊ शकतात. आणि आपण बघितलंय की डीएनए मध्ये नंबर ऑफ बेसेस कसे प्रेझेंट राहतात, तर डीएनए इट इज द डबल हेलिकल मॉलिक्यूल. काल बघितलं आपण डीएनएतला पहिला आणि महत्वाचा पॉइंट, डीएनए इट इज द डबल हेलिक्स. 2 strands are there but they are coiled upon each other. त्याला आपण हेलिक्स किंवा हेलिकल मॉडेल ऑफ डीएनए. ठीक आहे. एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्लेन. तर आता या ठिकाणी पहा, एक एक्झाम्पल म्हणून आपण घेऊन आलो. इन अ डीएनए मॉलिक्यूल और इन अ डीएनए सेगमेंट इफ देर आर 60 सायटोसिन, व्हॉट वुड बी द नंबर ऑफ एडेनाइन इन द सेम फ्रॅगमेंट ऑफ द स्ट्रँड. एक गिव्हन डीएनए ची स्ट्रँड असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सायटोसिन किती आहेत ते दिले. कधी कधी तुम्हाला त्याचं पर्सेंटेज पण देऊ शकतात. एका प्रॉब्लेमवरून बाकीचे अल्टरनेटिव्ह समजून घ्यायचे. 60 नंबर ऑफ काय आहे, सायटोसिन दिलाय. आता या फॉर्म्युलामध्ये जर तुम्ही पाहिलं, प्युरिन इज इक्वल टू पिरिमिडिन, हे तर ठीक आहे. पण आपल्याला माहित आहे बेस पेरिंग कोणाचे होत असतं, एडिनाइन ऑलवेज पेअर विथ दी थायमिन, ग्वानाइन ऑलवेज पेअर विथ दी सायटोसिन. मग जेवढे नंबर ऑफ एडिनाइन असतील तेवढे नंबर ऑफ काय असतील, थायमिन. जेवढे ग्वानाइन तेवढेच काय असतील, सायटोसिन. आता या ठिकाणी जर आपल्याला त्यांनी दिलाय की सायटोसिन आर 60, तर तुम्ही कोणतं डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. C इज इक्वल टू 60, इट मीन्स G इज इक्वल टू ऑल्सो 60. पण क्वेश्चन त्यांनी जीचा केलाच नाही आहे. दे हॅव आस्क्ड अबाउट एडिनाइन. आता पहा या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करू आपण. solution. Okay, what is given?
सायटोसिन इज इक्वल टू 60. ठीक. तर आता पहा, फ्रॉम द फॉर्म्युला T प्लस सी अँड A प्लस जी आपण काय कन्सिडर करू आता. सायटोसिन दिली आपल्याला, T प्लस सी चा एक फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता, पण या दोघांची किंमत किती आहे दिलेली नाहीये. तर कन्सिडर असं करायचं आहे की जेव्हा एका बेस पेअरची किंमत जर समजा 50च्या वर असेल, इफ वन बेस पेअर हॅव मोर दॅन द 50, देन द टू बेसेस आर इक्वल टू बी 100. म्हणजे T प्लस सी इज इक्वल टू तुम्हाला कन्सिडर करावं लागेल 100. आता याच्यापैकी सायटोसिनची किंमत किती दिली आहे 60. सो थायमिन विल बी 100 मायनस 60. सो इज इक्वल टू 40. थायमिन जर समजा 40 आहे, त्याच्यावरून तुम्ही ऍडिनाइन काढू शकता, दॅट विल बी ऑल्सो 40. सो दिस विल बी युअर आन्सर. ठीक आहे, आपल्याला त्यांनी काय विचारलंय ऍडिनाइन. सो दिस इज द आन्सर. हेच जर त्यांनी आपल्याला सायटोसिनची किंमत दिली असती, सपोज इट इज 30, तर T प्लस सी इज इक्वल टू आपण 50 केलं असतं. दोन बेस पेअर आहेत. फॉर्म्युला कोणता आहे, एक तर A प्लस जी घेऊ शकता किंवा T प्लस सी. हे 50% आहे, हे 50% आहे, पण 50% म्हणजे टोटल 50 नाही. जर आपल्याला त्यांनी ऍडिनाइनची किंमत दिली 20% आणि विचारलं की व्हॉट विल बी दी पर्सेंटेज ऑफ ग्वानाइन, देन A प्लस जी इज इक्वल टू 50 समजावं लागेल. म्हणजे गिव्हन काय आहे, वन ऑफ द बेस पेअर जो असतो ऍडिनाइन, ग्वानाइन, थायमिन, सायटोसिन, हा किती देतात. 50च्या खाली असेल तर दोघांची किंमत तुम्ही टोटल 50 मध्ये घ्यायचं आहे, कारण दोन्ही कशा 50-50% राहतात. आणि जर समजा त्यांनी आपल्याला एखाद्या बेसची किंमत मोर दॅन 50 दिली असेल, तर T प्लस सी किंवा A प्लस जी इज इक्वल टू 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवाय, कन्सिडर करावं लागत असतं पहा, तेव्हाच कधी एखादं न्यूमेरिकल सॉल्व्ह होतं. सो दिस इज द युअर आन्सर. कोणता असेल 40. तर अशा पद्धतीचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. देन अनदर प्रॉब्लेम, नंतरचा प्रॉब्लेम आपण डिस्कस करून राहिलो. पहा आता, इफ डबल स्टँडर्ड डीएनए हॅज, डीएनए इट इज डबल स्टँडर्ड आपण डिस्कस केलाय, तर इट कंटेन 14% ऑफ द सायटोसिन. सायटोसिनची किंमत त्यांनी दिली आहे आणि त्यावरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारलेलं आहे ना. 80 सीजी पैकी सी ची किंमत दिलेली आहे आणि बाकी तीनही नायट्रोजन बेसेसचे प्राइस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. नो व्हॉट इज गिव्हन, गिव्हन सी इज इक्वल टू 14. पर्सेंटेज देऊ का काही आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नाहीये. आपल्याला ऍज म्हणजे कम्पॅरिझन करून तुम्हाला काय करायचं आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. हा प्रॉब्लेम आपल्या बुक मधला, टेक्स्ट बुक मधला 6 नंबरचा क्वेश्चन. इफ सायटोसिन इज इक्वल टू 14%, नाउ बाय अप्लाइंग द चारगाफ रूल, आपण काय करू, हा चारगाफ रूल या ठिकाणी अप्लाय करू. काय लिहू शकता तुम्ही, इट मीन्स ग्वानाइन इज इक्वल टू ऑल्सो 14%. मग आता सी प्लस जी किती झाला 28. या दोघांची टोटल किती झाली 28%. आता कॅल्क्युलेट काय करायचं तुम्हाला, ऍडिनाइन आणि थायमिन, हे तो दोन तर कॅल्क्युलेट झालेच. सो A प्लस टी इज इक्वल्स टू 28 किंमत आली आहे. आता काय करायचं आहे 100 मायनस 28. तुम्हाला सर्व मगाच तर म्हणा की तुम्ही एक जर किंमत आपल्याला बिलो 50 दिली असेल तर तुम्हाला त्या दोघांची किंमत किती कन्सिडर करायची आहे, सी प्लस जी किंवा A प्लस जी किंवा T प्लस इज इक्वल टू 50. करेक्टच आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तोही फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकता, परंतु आपल्याला त्यांनी एका बेसची थोडीच किंमत विचारली आहे, करू शकता तुम्ही. T प्लस सी, आता तुम्हाला सी ची किंमत दिली आहे, मग T प्लस सी इज इक्वल टू 50 डायरेक्टली कॅल्क्युलेट करत चालते. T प्लस सी इज इक्वल टू 50. जर आपल्याला त्यांनी सी ची 14% दिली तर थायमिन किती होईल 36. दिस विल बी द परफेक्ट आन्सर. इथं पण येऊन जाते. पण आपण जर इन टोटल कॅल्क्युलेट केला, A प्लस टी प्लस सी प्लस जी जर कॅल्क्युलेट केला तर तो इट इक्वल्स टू 100.
या दोघांची किंमत 50 समजा, यांची 50 म्हणजे टोटल किती राहिले 100. आपण 100च्या रेशोमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो आणि 50च्या रेशोमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर आता a प्लस टी इज इक्वल टू 100 मायनस 28, कारण हे दोन जे आहेत यांचं पर्सेंटेज 50% आहे आणि याचं पण 50% आहे, म्हणून त्याला 100 मधून मायनस करा. मग किती येऊन राहिले, दिस विल बी 72. मग ए प्लस टी चा अर्थ जर 72 आहे, याचा अर्थ असा होतो की ए इज इक्वल टू 36 अँड टी इज इक्वल टू ऑल्सो 36 बिकॉज ए पेअर विथ द थायमिन. जेवढं सायटोसिन ग्वानाइन आहे तसंच जेवढं ऍडिनाइन तेवढं थायमिन असेल. सो हिअर 36 विल बी द परफेक्ट आन्सर. म्हणून तुम्ही डायरेक्ट लिहू शकता युअर आन्सर विल बी. आता या ठिकाणी ऍक्च्युली ऑप्शन्स देण्याचं काम नाही, कारण त्यांनी किंमत एकाची थोडीच विचारली आहे, त्यांनी तिघांची किंमत विचारली आपल्याला. ठीक आहे. तर आपण आन्सर काय लिहू, हिअर ऍडिनाइन, थायमिन, ग्वानाइन किती आहे, ऍडिनाइन किती आहे 36, थायमिन किती आहे 36, ग्वानाइन किती आहे 14. सो दिस इज द आन्सर. ओके. तुम्ही डायरेक्ट जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तो फॉर्म्युला कोणता, इफ अमॉंग द टी प्लस सी 1 इज गिव्हन बिलो 50 देन द 2 इक्वल टू 50. ज्या दोघांपैकी एकाची किंमत जर 50च्या वर असेल तर दोघांना मिळून 100 कॅल्क्युलेट करा. ओके, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो दिस इज द आन्सर. देन अनदर काय दिले आपल्याला, a short length fragment of DNA molecule has 80 thymine, 80 guanine bases. Comma, the total number of nucleotides in DNA fragment is 4 न्यूक्लियोटाइड किंवा नायट्रोजन बेसिस म्हणा, न्यूक्लियोटाइड म्हणा, त्यांनी आपल्याला दिलाय की थायमिन आणि ग्वानाइन बेस दिलाय आणि त्यावरून तुम्हाला टोटल किती आहे, किती असू शकतील. त्या डीएनए फ्रॅगमेंट असेल त्याच्यामध्ये 4 असतं बेस असतात, त्यापैकी दोघांची किंमत दिली आहे, दोघांची कॅल्क्युलेट करा, सगळ्यांची टोटल करा, दॅट विल बी द आन्सर. कसं कॅल्क्युलेट कराल, अगेन गिव्हन थायमिन इज इक्वल टू 80, सो यू कॅन कॅल्क्युलेट द ऍडिनाइन, दॅट विल बी ऑल्सो 80. ग्वानाइन इज इक्वल टू 80, दॅट्स वाय सायटोसिन इज इक्वल ऑल्सो 80. आता आपला क्वेश्चन काय आहे, टोटल नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड. सो राईट, टोटल number of nucleotides is equals to A plus T plus C plus G, 80 plus 80 plus 80 plus 80, 8 4 दा 3 2 0. बरोबर आहे, 8 चौक 32, 320. So total nucleotide will be 320. लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीनं काही सिंपल प्रॉब्लेम जे राहतात त्यातला एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. आता याच्यामध्ये चेंजेस ते काहीही करू शकतात. हा सिंपल प्रॉब्लेम आहे की एक पर्टिक्युलर डीएनए फ्रॅगमेंट आहे, इट कंटेन्स सच अमाउंट ऑफ ऍडिनाइन, सच अमाउंट ऑफ ग्वानाइन, कॅल्क्युलेट द अनदर, कॅल्क्युलेट द टोटल वगैरे वगैरे. कधी कधी तुम्हाला डीएनए फ्रॅगमेंट जो आहे त्याची एखादी लेंथ देतात. जसं आपण बघितलंय की डीएनएचा जो एक टर्न असतो, 1 कम्प्लीट टर्न और 1 लूप, त्याला आपण काल नाव दिले होते 1 लूप, 1 गायरी, 1 टर्न. तर त्याच्यामध्ये त्याची लेंथ असते 34 अँगस्ट्रॉम आणि त्याच्यात 10 न्यूक्लियोटाइड किंवा 10 बेस पेअर्स म्हणतो आपण, नॉट न्यूक्लियोटाइड, 10 बेस पेअर्स राहतात. तर तुम्हाला अशामध्ये कधी कधी प्रॉब्लेम्स विचारतात. लेट्स सी वन प्रॉब्लेम. पहा आता सोल्युशन. एक पर्टिक्युलर लॉन्ग डीएनएचा सेगमेंट दिलाय, बट हाऊ मच लॉन्ग, इट वॉज गिव्हन दॅट इट हॅज द लेंथ अबाउट 340 अँगस्ट्रॉम. आता अँगस्ट्रॉम म्हटला त्याच्या अगोदर जे आपण डीएनएचे डायमेन्शन्स बघितले होते, डायमीटर ऑफ डीएनए, एका टर्न मध्ये किती डिस्टन्स असेल, 2 सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड मध्ये किती डिस्टन्स असेल ते आपण बघितलं होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा आता सेगमेंट म्हटला म्हणजे तुम्हाला त्याची लेंथ पाहावं लागेल आणि आपल्याकडे याच्याबद्दल काही फॉर्म्युले आहेत, पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. वन टर्न किंवा आपण त्याला म्हणतो 1 कॉईल जेव्हा कंप्लीट होते डीएनएची
इट इज हॅव्हिंग 34 अँगस्ट्रॉन आणि याच्यामध्ये राहतात 10 बेस पेअर्स. बरोबर. त्यांनी आपल्याला आता नायट्रोजन बेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आपल्याला बेस पेअरची किंमत माहित आहे, किती राहतात 10 बेस पेअर. आता याच्यावरून न्यूक्लियोटाइड आपण कॅल्क्युलेट करू शकतो का? बेस पेअर म्हणजे काय, तर नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड आर 2. एक प्युरिन असेल, दुसरा पिरिमिडिन असेल. एका बेस पेअर मध्ये किती न्यूक्लियोटाइड झाले? 2. अरे पेअर म्हणजे जोडी. मग 10 बेस पेअर म्हणजे न्यूक्लियोटाइड किती झाले? इज इक्वल्स टू हाऊ मेनी? 20 न्यूक्लियोटाइड्स. ठीक आहे. आता विचार करायचा आहे प्रॉब्लेमचा. व्हॉट इज गिव्हन? DNA of 340 अँगस्ट्रॉन. मग आता 340 अँगस्ट्रॉन कसं कॅल्क्युलेट कराल? सगळ्यात पहिलं तर 1 टन किंवा 1 कॉइल इज इक्वल टू 34 अँगस्ट्रॉन इज इक्वल्स टू न्यूक्लियोटाइड किती कॅल्क्युलेट केले आपण? 20 न्यूक्लियोटाइड म्हणजे 10 बेस पेअर इज इक्वल टू 20 न्यूक्लियोटाइड्स. हे समजलं का? सगळ्यात पहिले पाहून घ्या, हे गिव्हन आहे. एक कॉइल म्हणजे 1 टन किंवा 1 गायरी, 1 लूप, 1 स्पायरल, 1 हेलिक्स, किती सारे नाव आहेत. त्याच्यामध्ये लेंथ राहते 34 अँगस्ट्रॉन. 34 अँगस्ट्रॉनच्या लेंथमध्ये बेस पेअर किती असले पाहिजे? 10 बेस पेअर असले पाहिजे. इट इज फिक्स्ड. बेस पेअर 10 आहेत म्हणजे न्यूक्लियोटाइड झाले 20. 1 बेस पेअर म्हटलं तर 2 न्यूक्लियोटाइड, 2 बेस पेअर म्हटलं तर 4 न्यूक्लियोटाइड. तसं 10 बेस पेअर म्हणजे 20 न्यूक्लियोटाइड. आता आपल्याला त्यांनी काय विचार केला आहे की 340 अँगस्ट्रॉन. मग आता डायरेक्ट विचार केला करा तुम्ही 340 अँगस्ट्रॉन म्हणजेच कॉइल किती झाले? 10 कॉइल किंवा 10 टन्स झाले. इथं बेस पेअर 10 असतात. आता हे 340 अँगस्ट्रॉन आहेत, मग किती राहतील? 100 बेस पेअर्स. याला 10 मल्टिप्लाय करावं लागेल ना. 100 बेस पेअर म्हणजे न्यूक्लियोटाइड किती झाले? 200 न्यूक्लियोटाइड्स. ओके. आता आपल्याला नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड मिळाले किती? 200. मग आता याच्यामध्ये दिलेली किंमत आहे ती ऍड करा. नाउ ऍड्स T is equal to 20, therefore A is equal to also 20. Now what is C plus G is equals to total किती आले? 200 minus T plus A म्हणजे 40. हे दोघांची किंमत यात ऍड करावं लागेल ना, आणि ती या टोटल मधून मायनस करा. सो यू विल गेट 160. So C plus G is equal to 160. That's why C is equal to 80, G is equal to 80. So this is your answer. What is guanine? Guanine will be 80. This is कन्फ्यूज करतात थोडंफार. कसं करतात? एक सेगमेंट आहे बट दॅट सेगमेंट इज हॅव्हिंग 340 अँगस्ट्रॉन. आपल्याकडे 34 अँगस्ट्रॉनचा आकडा आहे, मल्टिप्लाइड बाय दी 10. ओके. यापेक्षा जास्त डीप लेवल राहणार नाही, परंतु काही डायमेन्शन्स तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहा, कधी कधी मीटरमध्ये पण देतात, तर त्याच्यामुळे अँगस्ट्रॉनचं मिनिंग काय होते? तर 1 अँगस्ट्रॉन इज इक्वल्स टू 10 रेस्ट टू द पॉवर मायनस 10 ऑफ मीटर. हे सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी मायक्रोमीटर देतात. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 10 रेस्ट टू द पॉवर मायनस 6 ऑफ मीटर. हे सुद्धा माहित पाहिजे. म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला जसं लॉगरिथम मध्ये दिलेलं असतं सुरुवातीच्या पेजेसवरती काही डायमेन्शन्स असतात, तर ते तुम्हाला हळूहळू वाचायचे आहेत. आणि जेव्हा थ्रूआउट द तुमचे सिलेबस कम्प्लीट होईल तेव्हा तुम्हाला हे प्रॉब्लेम सोपे जातात. आता सध्या आपण फक्त पर्टिक्युलर डीएनए वर प्रॉब्लेम बघून आलो, म्हणून एकदम तुम्हाला सुचणार पण नाही, त्याला वेळ लागेल. यू हॅव टू प्रॅक्टिस अबाउट मोर अँड मोर ऑब्जेक्टिव्ह ऑर एमसीक्यूज. ठीक आहे. तर हा झाला आपला नंतरचा प्रॉब्लेम.